देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक, गटनेता निवडीसह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चेची शक्यता। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावातून ठाण्यात परतले। प्रकृती ठीक असल्याची माहिती। रखडलेली महायुतीची बैठकही लवकरच होण्याची शक्यता। मोदी शहांच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा, तर गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून निर्णय घेऊ। नाराजी संदर्भातल्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा फक्त माध्यमांमध्येच। उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू। एकनाथ शिंदेंची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड, तर मुख्य प्रतोदपदी रोहित पाटलांची आणि प्रतोदपदी उत्तम जानकरांची निवड। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याच्या प्रकरणी पुणे कोर्टात आज सुनावणी। कोर्टाच्या आदेशानंतरही राहुल गांधी राहणार गैरहजर। उद्योगपती राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। आणि प्रदर्शनाआधीच पुष्पा 2 चित्रपटाचे शोज हाऊसफुल। काही ठिकाणी तिकिटांची किंमत 2000च्या वर। अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूयात। महायुतीमध्ये समन्वयाचा कोणताही अभाव नाही। सीएम पदाबाबतचा अंतिम निर्णय मोदी शहा घेतील। भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाराजीच्या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेणार आहेत। बावनकुळे अचानक नाशिक दौऱ्यावर गेल्यानं राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकले। फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी वापस आना पडेगा अशा आशयाचे बॅनर लावले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड करण्यात आली। रोहित पाटलांची मुख्य प्रतोदपदी, तर उत्तम जानकर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। महायुतीला बहुमत मिळूनही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाहीये आणि यावरून आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे। नवरदेव आणि नवरी ठरले। लग्नाच्या दिवशी नवरदेव म्हणतो हुंडा पाहिजे असं म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री पदावरून टोला लगावला। एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होते, पण शिंदेंनी सत्तेत राहून काम करावं अशी आमची इच्छा असल्याचं विधान भरत गोगावले यांनी केलंय। काहीही झालं तरी शिंदेंनी सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह असेल असंही ते म्हटले। चांदिवली विधानसभा मतदारसंघात मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी सूरज सिंग ठाकूर यांनी नसीम खान यांच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान चांदिवलीतून उमेदवारी मागितल्यानं आपल्या विरोधात षडयंत्र रचून नसीम खान यांनी खोटे आरोप केल्याचा खुलासा सूरज सिंग ठाकूर यांनी केलाय। नरेंद्र मोदी एकदा निवडणूक हरले तर पुन्हा निवडणूक लढवणार नाहीत, पण आपण हरून सुद्धा जिंकण्यासाठी उभे आहोत। 132 जागा जिंकले म्हणून तुमच्या मर्जीनुसार राज्य चालणार नाही, तर संविधानानुसार राज्य चालेल असं म्हणत असुद्दीन ओवैसी यांनी महायुतीला टोला लगावलाय। कुडाळमध्ये आज ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे। आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। भांडूपमध्ये उबाटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या कार्यालयाजवळून शिवसेनेचे विजयी उमेदवार अशोक पाटील यांची विजयी रॅली काढण्यात आली। यावेळी जल्लोष करत उबाठा पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीवर अविश्वास दाखवला जातोय, याचं निवडणूक आयोगालाच निरसन करावं लागेल, अन्यथा न्यायालयीन लढा अवलंबला जाईल असा इशारा ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिला।